नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा संघ मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार होता। संघ मुख्यालयापर्यंत मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। परवानगी नाकारल्याने संविधान चौकापर्यंत आता हा मोर्चा निघणार आहे। संघ मुख्यालयाच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ओडिशा राज्यातील बाली यात्रा मैदानात आयोजित अधिवेशन रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत मुक्ती मोर्चा आक्रमक झाला असून नागपुरात मोर्चा काढण्यात येतोय। बामसेफचे 45वे आणि भारत मुक्ती मोर्चाचे 15वे राष्ट्रीय अधिवेशन हे 26 डिसेंबर रोजी कटक येथील बाली मैदानात आयोजित करण्यात आलं होतं। अधिवेशनासाठी प्रशासनाकडून परवानग्या मिळाल्या, कार्यक्रमाची सर्व तयारी झाली, मात्र संघाच्या दबावामुळे परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप वामन मेश्राम यांनी केला होता। आंबेडकरी चळवळीतील नेते वामन मेश्राम यांच्या भारत मुक्ती मोर्चातर्फे नागपुरात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मोर्चा इंदोरा चौक ते संविधान चौक असा निघणार आहे। मात्र हा जो मोर्चा आहे तो सुरुवातीला इंदोरा चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या महाल येथील या बडकस चौकापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर हा जो मोर्चा आहे त्याचं समापन जे आहे ते संविधान चौकात होणार आहे। मात्र या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संघाचं मुख्यालय असलेल्या महाल परिसर असेल किंवा हा जो बडकस चौक परिसर आहे येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत। हा बडकस चौक आहे। संघ मुख्यालयाकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग्स लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आलेले आहेत आणि जे पोलीस असतील इथले स्थानिक पोलीस असतील किंवा दंगा नियंत्रण पथक असेल ज्यामध्ये अश्रुधुराच्या गोळ्या देखील आपल्याला दिसून येऊन राहिलेल्या होत्या व्हिज्युअलमध्ये ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। एकूणच पाहता संघाचं मुख्यालय आहे आणि या संघाच्या मुख्यालयामध्ये नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो। मात्र आज जो आहे तो इथे अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून महालातील या संघ मुख्यालय असलेल्या परिसरामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।